कोपरगाव येथील रहिवासी कलविंदर दडियाल यांनी काल याच गोडाऊनमध्ये जे स्वर्गीय दादाप्पा खंडप्पा कोयटे विद्यालय नावाने आहे त्या ठिकाणी काल पाहणी केली होती आणि त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह समता पतसंस्थेतली जे कागदपत्र आहेत ती त्यामध्ये दिसून आली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी एक व्हिडिओ देखील बनवला होता आणि तो व्हायरल देखील केला होता। आपल्यासोबत स्वतः कलविंदर दडियाल आहेत। तुम्हाला कसं कळालं की इथं समताची काही कागदपत्र आहेत आणि ते कर्जदारांचे असतील किंवा खातेदारांचे असतील त्यासोबत काय काय कागदपत्र काल तुम्हाला दिसून आले? कारण आता काल ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बनवला त्यानंतर हे सगळं गोडाऊन जे आहे ते लॉक करण्यात आलेलं आहे। हे बघा, काल एक 12-12:30च्या दरम्यान मी इथे आलेलो असताना हा शटर उघडच होतं आणि आम्हाला बरेच दिवसापासून म्हणजे मी इथला स्थानिक रहिवासी आहे, म्हणजे मी राहायला सुभद्रानगरमध्ये आहे। आमचा निवारा हाऊसिंग सोसायटीचा आपण जिथे उभे आहे हा निवारा हाऊसिंग सोसायटीचा ओपन स्पेस आहे। हे महादेवाचं मंदिर आहे, इथे आमचे गणपतीचे मागे कार्यक्रम असे होते। हा गणेश स्टेज म्हणायचे आलो आम्ही। आता यांनी दादाप्पा खंडप्पा कोयटे विद्यालय केलेलं आहे, त्याच्या पाठीमागे ह्या शटरच्या म्हणजे पाठीमागे गेल्यानंतर अजून एक खोली आहे। त्या खोलीत मी शटर उघडून गेलेलो असताना म्हणजे तिथं मी बघितलं की समता पतसंस्थेच्या संबंधित बरेच काही कागदपत्र वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अशा गोडाऊनमध्ये पडलेले होते आणि काही बऱ्याच प्रकारचे त्यांचे पावती पुस्तक असतील, पतसंस्थेच्या संबंधित काही वाउचर असतील, अशा बऱ्याच गोष्टी इथे पडलेल्या होत्या। म्हणजे आम्हालाही विशेष काय वाटलं की सध्या जे समता पतसंस्थेचं नाव हा भोंदू कॅप्टन भोंदू खरात बाबा याच्याशी जोडलेला आहे, तर आम्हाला मनात ती शंका आली की एवढं मोठी समताची मुख्य शाखा इथे असताना हे कागदपत्र इथे ठेवण्याचं काय कारण? त्याच्यात बऱ्याचशा ग्राहकांच्या संबंधित काही आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, स्टॅम्प पेपर असतील, अशा बऱ्याच काही गोष्टी तिथे आक्षेपार्ह गोष्टी आम्हाला म्हणजे त्या दिसल्या। आता ग्राहकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे असं वाटतं की इथे जे काही 100 बनावट खाती उघडली गेली, जी शिर्डी राहत्याला जी 100 बनावट खाती उघडली गेली त्याच्याशी संबंधित हे कागदपत्र तर नसतील ही मनात शंका आल्यानंतर मी ती काही थोडीफार व्हिडिओ शूटिंग काढली आणि काही माझ्या स्थानिक जे काही आपले म्हणजे पत्रकार आहेत त्यांना सूचना दिली। त्या सूचना दिल्यानंतर मग 15-20 मिनिटानंतर इथे आल्यानंतर म्हणजे ह्या गोडाऊनला कुलूप लावण्यात आलं। त्याला सुरक्षितपणे त्यांनी काहीतरी वेगळा प्रकार असल्याशिवाय नाही ना, काय जर संबंधित काही नसेल तर त्यांनी हे उघडं कालसारखं उघडच असतं, आजही उघडं असतं, पण काहीतरी गौड मंगल म्हणजे काहीतरी गैरव्यवहार असल्याशिवाय किंवा काही गैरप्रकार असल्याशिवाय यांना कुलूप लावण्याची गरज पडली नसती। पण एकंदरीत जर बघितलं जर ज्यावेळेस ते उघडं होतं म्हणजे या कागदपत्रांचा वापर जो आहे तो आपण जर बघितलं चुकीच्या मार्गासाठी वापरला जाऊ शकतो। कारण ओपनली हे जर कागदपत्र तुमच्या हातात पडलेत तर इतरांच्या हातात पण पडू शकतो। 100% का नाही पडू शकत? आपण आधार कार्ड, पॅन कार्ड कोणालाही देताना विचार करून देतो ना। आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, स्टॅम्प पेपर असेल, आपण विचार करून देतो आणि जे काही ग्राहकांनी संबंधित संस्थेला दिले असेल तर एक प्रकारे विचार करून दिले असेल, त्याची सुरक्षिततेचा किती मोठा गैरप्रकार आहे ह्याला म्हणावं लागेल। आणि त्याच प्रकारे काय असतं, हे जे संस्थेचे चेअरमॅन आहे आमचे स्थानिक इथलेच रहिवासी आहे आणि त्यांचा एक वसुली अधिकारी का जो आमच्या मागील 2 टर्मपासून इथला नगरसेवक आहे, त्याचा एक प्रकारचे त्यांची एक व्हाईट कॉलर गुंडगिरी म्हणा किंवा एक दबंगगिरी की त्यांच्या विरोधात कुणी बोलायला हे स्थानिक लोक कुणीही बोलत नाही। इथे बऱ्याच प्रकार आमच्या स्थानिक लोकांनीच आम्हाला सांगितलं आहे की इथे रात्रीतून मागून याला एक दरवाजा आहे, या गोडाऊनलाही मागून एक दरवाजा आहे, इथे रात्रीतून रिक्षा येतात, सामान कागदपत्र भरली जातात, घेऊन गेली जातात। एवढ्या संस्थेच्या म्हणजे मालकीच्या जागा असताना किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग असताना इथे कागदपत्र ठेवण्याचं काहीच कारण नाही। काहीतरी गैरप्रकार असल्याशिवाय ही आमची शंका आहे आणि सरकारने याची सखोल चौकशी करावी याची विनंती आम्ही करतो। जे जेव्हा तुम्हाला आढळून आलं तुम्ही काही संपर्क केला का पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांशी किंवा व्यवस्थापकांशी? नाही, काही संबंध नाही। मी त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा म्हणजे त्यांना माहिती देणं म्हणजे एक प्रकारचा त्यांचा गैरप्रकार का त्यांना मी अलर्ट करणे असा काही प्रकार मी काय त्यांच्याशी कोणाशी संपर्क साधला नाही। मी माझ्या स्थानिक पत्रकारांना फोन करून आणि काल आमच्या इथले जे एक रहिवासी आहे आमचे निवारा हाऊसिंग सोसायटीचेच मनोज निलक आमचे जे मित्रच आहेत त्यांच्याद्वारे एक आम्ही पोलीस स्टेशनला पत्रही दिलं म्हणजे अर्ज दिला की इथे आम्हाला काही आक्षेप आहे, गैरप्रकार डॉक्युमेंट असल्याची शंका आहे आणि याचं कुलूप तोडून त्या कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी किंवा बघण्यात यावी असं आम्हाला काल स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही त्या मनोज निलकच्या नावाने आम्ही इथला जो स्थानिक हाऊसिंग सोसायटीचा रहिवासी आहे त्याच्या नावाने एक अर्ज पण केलेला आहे। पोलिसांना देखील कलविंदर दडियाल यांनी अर्ज केलेला आहे। खरं बघितलं तर भोंदू अशोक खरातचे समता पतसंस्थेमध्ये राहताच्या शाखेमध्ये
बँकेमध्ये जवळपास 100 खाती आहेत आणि तो नॉमिनी आहे, त्याला खातेदारांची फसवणूक झालेली आहे आणि खातेदारांनी जबाब नोंदवताना आमच्या कागदपत्रांचा गैरवापर केला असं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे मोठं प्रश्नचिन्ह आता या कागदपत्रांबद्दल देखील व्यक्त होतं आणि अशा पद्धतीने मोकळ्या जागेमध्ये ही कागदपत्र पडलेली आहेत, तिचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे संस्थेनं देखील समोर येऊन खुलासा केला पाहिजे की नेमका हा प्रकार काय आहे आणि जो आरोप त्यांच्यावर केला जातो ही कागदपत्र अशा पद्धतीने कोणालाही सर्रासपणे उपलब्ध होऊ शकतात किंवा त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे आता कुठेतरी शंकेची पाल जी आहे ती चुकवायला लागलेली आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.